सो हॅलो अँड वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आपण जे व्हिडिओ पाहणार आहे ते माझ्यासाठी काहीतरी असं वेगळं आहे. मी आजपर्यंत कधी हे ट्राय केलं नाही आहे, तर आज पहिल्यांदा करून पाहतो म्हटलं. आता मी नुकताच दुबईला जाऊन आलो होतो, तर तिथचाच पूर्ण असं ते व्लॉग बनवला आहे. तर हे पहिले मी थोडंसं एस टीमध्ये बसून नागपूरपर्यंत गेलो, कारण आमचं फ्लाईट नागपूरवरून होतं. ट्रेननं जायचा विचार केला होता तसा, पण ते काही जमलं नाही. ते तिकीट भेटून नव्हतं राहिलं. तर हे नागपूरच्या फ्लाईटमध्ये बसलो होतो आम्ही, आणि इथून दिल्लीला जायचा होता. जो मेन प्रवास होता तो दिल्लीपासून चालू होणार होता. तर हे पोहोचलो आम्ही दिल्लीला. इथून एरोप्लेनमधून बाहेर निघालो होतो मी, आणि इथून आम्ही जे आमचा तो पूर्ण टूर होता, म्हणजे 150 लोकांचा टूर होता आमचा, तर त्यांना ते भेटलो आम्ही. सगळं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही इथून दिल्लीमधून बसलो. तर आमचा टूर होता UAEचा, युनायटेड अरब इमायरेट्स. जे ते दुबई वगैरे नावं ऐकल्या, दुबई, अबुधाबी वगैरे. तर ते जे आहे ते म्हणजे 7 किंग्स जे आहे ते एकत्र येऊन ते युनायटेड अरब इमायरेट्स बनला आहे म्हणते. त्याच्यातलं एका किंगचं जे किंगडम आहे ते आहे दुबई, एकाचं आहे अबुधाबी, आणि एकाचं जे आहे ते शारजा. ज्या एअरपोर्टवर आपण उतरणार आहे, दिल्लीवरून बसल्यानंतर आम्ही ज्या एअरपोर्टवर उतरलो ते होतं शारजा एअरपोर्ट. तर आता हे पूर्ण जे खालचं पाहू शकता तुम्ही, हा पूर्ण UAEचा इलाका आहे. आता UAE लागलं होतं आतापासून, आणि 4 तास गेले वाटते विमानामध्ये आम्हाला. तर रात्रीचं 1 का 2 वाजता बसलो होतो आम्ही, 2:30 वाजता होतो वाटते, आणि तिथे पोहोचलो आम्ही 6:30-7पर्यंत. पण तिथचा टाईम 1.5 तास आपल्यापेक्षा मागे असते. म्हणजे समजा जर आपल्या इथे 6 वाजले असणार, तर तिथे 4:30 वाजले राहतात. म्हणून तिकडे थोडासा अंधार होता जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा, पण आपल्या इकडं सकाळ निघालेली होती. तर असा आमचा 4 तासाचा प्रवास विमानातला. म्हणजे पहिले आपलं नागपूर टू दिल्ली, तो 1.5 तासाचा. त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे पहिलेच ते नागपूरची फ्लाईट आमची लेट झाली होती, तर इकडं पोहोचन का नाही तो प्रश्न पडला होता, पण वेळेवर पोहोचलो आम्ही. त्याच्यानंतर हा 4 तासाचा प्रवास. मग हे आलो आम्ही शारजा एअरपोर्टवर उतरलो, आणि त्याच्यानंतर आम्हाला ही बस घ्यायला आली होती. तर या बसमध्ये बसलो. टोटल 3 बसेस होत्या आमच्या. त्याच्यातली आम्ही पहिलीच बस पकडून घेतली. मस्त घाई गडबडीत निघालो आम्ही तिथून. लवकर आम्हाला म्हटलं फिरायला जायचं आहे, तर फिरायला नाही जायचं आहे, म्हणजे फ्रेश व्हायचं आहे, मस्त हॉटेल गिटेल पाहतो म्हटलं. पण गोष्ट अशी झाली का, हे त्या आमच्या जे मॅनेज करणार होते टूर, त्यांनी सांगितलं की हॉटेल म्हणे आपण 2-3 वाजता जाणार आहे, की त्याच्या पहिले ते घेत नाही म्हणते ॲडमिशन करून. तर ते म्हणे का तोपर्यंत आपण मस्त सिटी टूर करणार आहे. त्या शारजामध्ये उतरलो ना आम्ही, तर शारजहाचा सिटी टूर करू म्हणे. आणि त्याच्यानंतर जेव्हा 2-2:30 वाजून जाईन, मस्त पहिले जेवण वगैरे करून घेऊ, आणि त्याच्यानंतर जाऊ म्हणे आपण हॉटेलात, आपलं हॉटेलचं चेक इन करू. तर माझं काही म्हणजे फ्रेश नव्हतं मी म्हटलं जेवायची तेवढी काही मजा येणार नाही, तर मी काही जेवण वगैरे केलं नाही. तोपर्यंत सगळा हा सिटी टूर वगैरे झाला. इकडं तिकडं 2-4 गोष्टी दाखवल्या. आता सगळं मी विसरलो. तर तुम्ही त्यांचं आर्किटेक्चर पाहून घ्या. आणि आर्किटेक्चरमध्ये असं आहे का, शारजहाचं जे बिल्डिंगचं हे आहे सगळं, म्हणजे फक्त बिल्डिंगच नाही, पण पूर्ण जे लँडस्केप आहे तो पूर्णपणे वेगळा आहे दुबई आणि अबुधाबीपेक्षा. आणि दुबईचे जे आहे ते पण पूर्णपणे वेगळा आहे अबुधाबी आणि शारजा. म्हणजे तिन्ही जे आम्ही पाहिले होते, अबुधाबी, दुबई आणि शारजहा, ते तिन्ही एक असे त्यांचे हे 1 मिनिट हे सांगून देतो. हे आपलं क्रिकेट स्टेडियम आहे. म्हणजे आईनं असं म्हटलं होतं का, जे कपिल देवनं कप आणला म्हणे तो या स्टेडियमवरून आणला म्हणे. आम्हाला काही एंट्री नव्हती, म्हणजे तिकीट काही काढले नव्हते आमच्या टूरच्या लीडर लोक आहे ना, तर आम्ही बाहेरूनच पाहून घ्या म्हणे. हां, तर माझी गोष्ट कंटिन्यू करतो. तर ते जे आम्ही 3 पाहिले होते त्याची प्रत्येकाची, म्हणजे हे जे आम्ही जेवण केलं होतं, जे मी जेवलो नव्हतो, फक्त व्हिडिओ काढून घेतला. त्याच्यानंतर थोडंसं आम्ही फ्रेश वगैरे झालो. जेवणानंतर हॉटेल भेटलं, आंघोळ केली. पण गोष्ट अशी झाली का, हॉटेल भेटलं आम्हाला 5-6 वाजता. एकदम काहीतरी लफडा झाला होता तिथं, काय रूम वगैरे काही नव्हतं का, काय झालं माहीत नाही. आणि जेवण झाल्यानंतर थोडासा 1-1 तास आराम केला,
आणि लगेच आम्हाला निघावं लागलं 6 वाजता. तर आमचा हे पहिला साईट सीइंग होता आणि ज्याचं नाव होतं, काय नाव होतं मी विसरलो. हां, वर्ल्ड व्हिलेज नाही, वर्ल्ड नाही, ग्लोबल व्हिलेज होतं. तर ग्लोबल व्हिलेज म्हणजे असं का, इथं वेगवेगळ्या कंट्रीजचं रिप्रेझेंटेशन होतं. म्हणजे इथं वेगवेगळ्या कंट्रीज म्हणजे सगळ्याच कंट्रीज, जसं आता तुम्ही व्हिडिओत पाहू शकता, हे टर्कीवाला भाग होता. तर इथं सगळं जे काही आहे, टर्की म्हणजे जसं टर्कीमध्ये असते तसं होतं. सगळ्या तिच्या ते आर्किटेक्चर, बिल्डिंग वगैरे, खाणंपिणं, लोकांचे कपडे वगैरे सगळं काही जे प्रॉपर टर्कीमध्ये आपण गेल्यावर पाहू शकतो तसं होतं हे टर्कीचं. त्याच्यानंतर आम्ही पुढच्या याच्यात गेलो, पाकिस्तान होतं त्याच्यानंतरचं. तर पाकिस्तानाचा असं लई मोठा हे होता, टर्कीपेक्षा मोठा होता ते पाकिस्तान. बाहेरची भिंत, असं शब्द नव्हते येऊ राहिले तोंडात. तर पाकिस्तानात गेलो आम्ही. म्हटलं तिथं नाही तर इथंच जाऊन पाहू पाकिस्तानात. रिअल लाईफमध्ये तर कठीण आहे जाणं. तर सगळं हे पाकिस्तानातलं, जसे पाकिस्तानातले घरं असते, बिल्डिंग असते, ते सगळं इथं रिप्रेझेंट केलं होतं. म्हणजे प्रॉपर जे सगळं काही तर नाही, पण म्हणजे एक रिप्रेझेंटेशन म्हणून. जसं हे मार्बलचे लय सारे गोष्टी होते तिथं. तर म्हणजे लय सही होतं पाकिस्तानाचं. मला साऱ्यात बेस्ट वाटलं जेवढंही आम्ही पाहिलं त्याच्यापैकी. त्याच्यानंतर होतं हे वालं कोणतं, हे UAE, जिथे आम्ही आता सध्या होतो ते UAE, त्याचं होतं हे. तर मी सांगून राहिलो होतो का, ते तिन्ही स्टेटचं याच्याबद्दल, त्या प्रत्येक याचं वेगवेगळं आर्किटेक्चर, म्हणजे ते राजानं त्याच्याप्रमाणे बनवलं असं युनिक प्रत्येकाचं. आणि त्याच्यानंतर हे श्रीलंका, बांगलादेश हे दोन एकत्रच होते. मी म्हटलं तिथं का काही पैसे जास्त भेटले नाही बांगलादेशले, तर त्यानं श्रीलंकातच घुसवून टाकलं. स्वतः वेगळं करायला लागत होतं. तर बाकी साऱ्या कंट्रीजनं वेगळं केलं आपापलं. बांगलादेशनं श्रीलंकातलेच लागून घेऊन गेला. आणि तो श्रीलंकाला लागून आहे नाही, भारताला लागून. तर असं मस्त हे अंदरचं पूर्ण श्रीलंकाचं होतं. बांगलादेशच्या अंदर काही गेलो नाही आम्ही. श्रीलंकाचं लयच सही होतं. हे आहे सिरिया. त्याच्यानंतर आलो आम्ही, हे काय आहे गड्या, दिसून नाही राहिलं मला बरोबर ना, जाऊ दे सोड. तर हे इराक नाही, काहीतरी होतं गड्या. हां, तर हे आहे सिरिया. हे पूर्ण जे होतं सगळं काही सिरियावालं. त्याच्यानंतर आम्ही इथून बाहेर पडलो आणि गेलो अमेरिका. म्हणजे अंदर नाही गेलो, मग थोडंसं आम्हाला टाईम लिमिट होती. तर अमेरिका, युरोप, आफ्रिका हे सगळे एकाली एक लागूनच. जास्त आमच्याजवळ टाईम नव्हता, तर आम्ही काही अंदर गेलो नाही. आम्हाला एकच तास दिला होता हे पूर्ण फिरण्यासाठी. 1 तास तर बिलकुलच हे सगळं फिरण्यात म्हणजे लय कठीण आहे. एका तासात फिरणं कमीत कमी 5 तास, 4-5 तास तरी पाहिजे सगळं काही चांगल्यानं फिरायसाठी. नंतर हे कोरिया होतं त्याच्या बाजूला, जापान होतं. जापान तर लय सही. मी असं मला ॲनिमे वगैरे आवडते. जापानचा लय मोठा फॅन आहे मी. आणि एक दिवस जायचं आहे मला जापानमध्ये. तर जापान माझ्यासाठी लय स्पेशल होतं. त्याच्यात अंदर गेलो, मस्त थोडंसं ट्राय वगैरे केलं. तिथच्या गोष्टी घेतल्या मी जापानच्या. तर इथं पाहू शकता तुम्ही, आम्ही आलो आहे जापानच्या जवळ. हे जापानच्या जवळ आल्यानंतर ही एक डान्स चालू होता. जास्त काही रेकॉर्ड केला नाही, तुम्ही पाहून घ्या पहिले. मी चूप बसतो. झालं पाहिलं, म्हणजे पूर्ण रेकॉर्ड करणार होतं, पण सांगितलं ना पहिलेच आम्हाला काही जास्त टाईम नाही म्हणून. तर हे सगळं तिथं होतं. तुम्ही म्हणजे मी त्याच्यात व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. तिथं कुठं आवाज बंद होत असन तिथं समजून जायचं का मी तिकडं बोललो त्या व्हिडिओमध्ये. पण आता मी बोलू राहिलो तर मी त्या व्हिडिओचा पूर्ण आवाज म्यूट करून टाकला आहे. मी म्हटलं आता बोलू राहिलो त्याच्यातही बोलीन, दोन याच्यात हे होऊन जाईन, लोकांना समजून नाही काही, तर जाऊ द्या. त्याच्यानंतर जापानमध्ये आम्ही एक जापनीज चीज केक खाल्ला होता. तर त्याचा मी असा फोटो टाकून देईन थोडंसं इथं कुठंतरी जापानच्या याच्यात कोपऱ्या कापऱ्यात. बाकी नंतर पुढं आलो होतो आम्ही. तर हे रेस्टॉरंट वगैरे हे असे थोडेसे पसरले होते इकडं तिकडं. काही रेस्टॉरंट असे देशाच्या बाहेरही होते. म्हणजे टर्की मगाशीच झालं होतं, पण टर्कीशी रेस्टॉरंट इकडं जापानच्या बाजूला होतं. म्हणून असं
होतं ते पूर्ण, म्हणजे लयसही दिसत होतं. पण रात्रीचं लय खास दिसत होतं. सकाळचं तेवढं खास दिसत नाही म्हणते, आम्ही तर सकाळी गेलो नव्हतो. पण आहे लय म्हणजे पाहण्यालायक आहे. पण जायचं असन तर थोडंसं 5-6 घंटे म्हणजे 4-5 घंटे तरी द्या. तसं हे संध्याकाळी 4 वाजताच उघडते म्हणा. जास्त म्हणजे सकाळी उघडतही नाही, हे तर एंट्री नाही राहत. 4 वाजता उघडते दुपारी. जा 4 वाजता 5 वाजता जा आणि पूर्ण असं चांगलं रात्रभर फिरून या. 4 वाजेपासून तर रात्रीचे 1 वाजेपर्यंत उघड राहते म्हणते. तर लय आरामात पाहून होते. आणि त्याच्यानंतर आम्हाला वेळ झाला होता, आता आम्ही निघून गेलो इथून. तर थोडंसं इंडिया वगैरे पाहायचं आमचं राहिलं होतं. शेवटी आम्हाला वापस जाताना इंडियाचं दार दिसलं. पण म्हटलं काय, म्हटलं आता सोडा, म्हटलं आता ते आमची बसमध्ये वाट पाहीन, म्हटलं बाकीचे लोक आमच्या एकट्यामुळं बाकीच्या लेट नाही झालं पाहिजे बा. तर थोडंसं असं घाईघाईत थोडंसं सगळं इकडं तिकडं फिरवून टाकलं मी. पाहून घ्या, येमेन आणि ते बहारेन, इजिप्त, ते सगळं आजूबाजूला होतं. पण जाऊ द्या, म्हटलं आता चला घरी. एकदम आम्हाला निघता निघता इंडिया दिसला. तिकडं आहे इंडिया, KSA, मोरक्को, इजिप्त, बहरेन या लाईनमध्ये, म्हणजे गेटच्या लाईनमध्ये. तिथून आम्ही अंदर आलो होतो. तिथं कुवैत, त्यासमोर जाऊन डायरेक्ट इंडिया आहे. पण आता टाईम झाला तर चाललो आम्ही आता. इंडिया नाही जमत, नाही पाहणं होत. घोडा चांगला आहे. तर चला, बाय बाय, टाटा, सी यू. इथं आपला हा दिवस संपून जाते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.